नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस याविषयी माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वसुबारस नंतर येणारा धनत्रयोदशी या सणाविषयी माहिती. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस हा सण साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत आरोग्याला संपत्तीबरोबर मानले गेले आहे. पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख पैसा ही म्हण आजही प्रचलित आहे. म्हणूनच दिवाळीत धनत्रयोदशीला पहिले महत्त्व दिले जाते, जे भारतीय संस्कृतीनुसार पूर्णपणे योग्य आहे. शास्त्रात नमूद केलेल्या कथानुसार समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणास समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पूजा केली जाते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशोबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात, त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावर यमराजासाठी पिठाचा दिवा ठेवावा, त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. आता पाहूयात धनत्रयोदशीची कथा. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात यमलोकात परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. धनत्रयोदशीचे महत्त्व काय हे जाणून घेऊयात.
धनत्रयोदशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, सुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धन त्रयोदशीच्या दिवशी झाला होता. त्याची पूजाही केली जाते. धनत्रयोदशीची पूजा पद्धत. सर्वप्रथम अंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी स्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीचे आवाहन करावे. सत्यच येन निरत रोगम विधुतम अन्वेषितच सविधिम आरोग्यमस्य आणि गूढम निगूढम औषध्यरूपम धन्वंतरीच सतत प्रणमामि नित्यम या मंत्राचा जप करावा. यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनासाठी पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल, पुष्पा, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. चांदीची भांडी नसल्यास इतर कोणत्याही भांड्यात भोग देऊ शकता. त्यानंतर आचमनसाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग अर्पण करा. भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करावा. मंत्र. ओम रं रुद्ररोगनाशाय धन्वंतरे वसा. त्यानंतर भगवान धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा. पूजेच्या शेवटी कर्पूर आरती करावी. अशी आहे पौराणिक कथा. कथेनुसार राजा बळीच्या भयापासून देवांना मुक्त करण्यासाठी भगवान विष्णू वामन अवतार घेऊन राजा बळीच्या यज्ञस्थानी पोहोचले. शुक्राचार्यांनीही भगवान विष्णूंना वामनाच्या रूपात ओळखले आणि राजा बळीला वामनाने जे काही मागितले ते नाकारण्याची विनंती केली. वामन हा भगवान विष्णूंचा अवतार आहे, जो तुमच्याकडून सर्व काही हिसकावून घेण्यासाठी देवांना मदत करण्यासाठी आला आहे, असे त्यांनी सांगितले. बळीने शुक्राचार्यांचे म्हणणे ऐकले नाही. वामनाने परमेश्वराने मागितलेल्या कमंडलातून 3 पावले जमीन आणि जलदान करण्याचा संकल्प करू लागला. बळीला दान करण्यापासून रोखण्यासाठी शुक्राचार्यांनी राजा बळीच्या कमंडलमध्ये लघुरूपात प्रवेश केला. त्यामुळे कमंडलातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा मार्ग बंद झाला होता. वामनला भगवान शुक्राचार्यांची युक्ती समजली. भगवान वामनांनी आपल्या हातातील कुशाला कमंडलमध्ये अशा प्रकारे ठेवले की शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला. शुक्राचार्य कमंडलातून संघर्ष करत बाहेर आले. यानंतर बळी 3 पाऊल जमीन दान करण्यासाठी तयार झाला. यानंतर भगवान वामनांनी एका पायाने संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पायाने जागा मोजली. तिसरी पायरी ठेवायला जागा नसल्याने बळीने वामनाच्या चरणी डोके ठेवले. बलिदानात सर्वस्व गमावले. अशा रीतीने देवतांची बळीच्या भीतीपासून मुक्तता झाली आणि बळीने त्यांच्याकडून जितकी संपत्ती हिसकावून घेतली होती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संपत्ती देवांना मिळाली. धनत्रयोदशीचा सणही या निमित्ताने साजरा केला जातो. तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.